नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलवर, ज्या चॅनलचं नाव आहे वाईब विथ समर. तर मित्रांनो, खूप दिवसातून मी व्लॉग टाकत आहे आणि आज आम्ही चाललेलो आहे इस्कॉन टेम्पल गालधऱ्याला. तुम्ही जर जाऊन आले असतील किंवा जाऊन आले नसतील तर आमचा हा पॉईंट ऑफ व्ह्यू बघा आणि तुम्ही सुद्धा या टेम्पलला व्हिजिट करायला विसरू नका. चला तर मग भेटूया या व्लॉगमध्ये पुढे. आम्ही अर्ध्या रस्त्यात आलो आहे. आंबाडी जरा पुढं आलो आणि धूल बघा, ही रस्त्याची अवस्था बघा कशी. जवळच आहे त्याच्यामुळं आम्ही हेल्मेट घातलेला नाही. हां, आम्ही जवळच आहेत. रस्ता आमचा खूप सेफ आहे. त्याच्या एवढा रस्ता सेफ तुम्हाला कुठेच नाही भेटणार. नाही तर तुम्ही हेल्मेट नाही घातलेला. जेव्हा बाईक चालवलो आहे हेल्मेट सगळं एकदम हां, प्रॉपर घाला. घाला. सेफ्टी आहे आपल्या हातात. तर आता आम्ही चाललो आहे पुढे. दाखवून आमचा रस्ता एकदम म्हणजे समृद्धी महामार्गाला पण मागे टाकेल असा रस्ता आहे. तर तुम्हाला दाखवतो पुढचा रस्ता कसा आहे. डोल्यांचे पाळणे फेडणारा रस्ता. हो थोडीच जवळ सगळ्याकडून दाखवा रस्ता. या बाजूला हा रस्ता आहे का शेतातून गेलेला रस्ता आहे का मला समजतच. हा आता आहे तर पाऊस पडला विचार करा. पाऊस पडल्यावर नुसता सटकी कारभार आहे. कमेंट करा तुम्हाला पण यार इकडे यायचं असेल तर तुम्हाला खूप सेफ्टी. ऑफ रोडिंग व्हेकल घेऊन या तुम्ही. ऑफ रोडिंग थार वीर इज्जत आहे थारला इथं. एस वी तर इथे अटकून बसतात. लागले तुम्हाला फोटो पण तुम्हाला अटॅच करू आम्ही. आमच्याकडे आहेत. पलटी आलेल गाड्यांचं. हां, पलटी झालेल्या गाड्यांचं, या गाड्या अटकलेल्या तर रस्ता आहे बघा कसं आहे. काम खतरनाक काम आहे. खोडूसच्या नाक्यावर. हा खोडूस आहे. वाटतं काय आहे खोडूसला एवढीच गर्दी असते वाटतं. ते आपलं येणार नाही होत ना. आपला अंबाडी ते भिवंडी असा रोजचा रुटीन असतो. हा रस्ता काहीतरी बरा आहे काही. पण तुम्ही अंबाडी ते भिवंडी जो रस्ता आहे ना म्हणजे अक्षरशः हात जोडा असा रस्ता आहे. म्हणजे 4 व्हीलरवाले आहेत ना ते उतरून बघतात का गाडी कुठून न्यायची एवढा विचार करून गाडी. म्हणजे अर्धे ह्याचं भानच पण नाही. खराब परिस्थिती आहे. आणि हे बघा या असे JCB आणतात तात्पुरता खड्डा भरतात. एक खड्डा भरून काय होईल. क्षण भराचं सुख, काही सेकंदाचं सुख आम्हाला भेटलेलं आहे. काहीतरी सेकंदाचं सुख भेटलेलं आहे आणि परत काय बोलतच होतो चांगला मी रस्त्याबद्दल थोडा तारीफ करत होतो पण माझी इच्छा गेली. आता आमचा आतमधला रस्ता बघा कसा लागलाय. चुकून रस्ता बघा. या रस्त्याला इज्जत द्या. वॅगनरवाले म्हणजे वेगळीच कम्युनिटी आहे. वॅगनरवाले पुढं वॅगनर चालल्या. वॅगनरवाल्यांचा रुतबा एकदम वरती आहे. काय बोलू अरे बरं बोलू पण शकत नाही कारण की जे आमची वॅगनर घ्यायची पण अवकाश नाही सध्या. आम्ही काय बोलू शकत नाही. पण लवकरच आम्ही करू. पहिली गाडी तर आम्ही वॅगनर नाही घेणार. अल्टो घेऊ पण वॅगनर नाही. मित्रांनो पावसाचं वातावरण आम्हाला दिसत आहे आणि पाऊस पडेल असं वाटतंय. लागलेला आहे. थोडा पडतो पाऊस. आम्ही निघालो तेव्हा ऊन होतं. आता लगेच पावसाची तरी याला बोललो मी रेनकोट घेऊ. भर उन्हामध्ये काय कोण रेनकोट घालते. अरे बापडे. मग देखा जाएगा मजा घेऊ. जो हो जाएगा वो देखा जाएगा. मधून चाललेलं इकडे पीस पाहिजे असेल ना, पीस विजिट केली असेल तर नक्की विजिट करा. तुम्हाला जर पीस पाहिजे असेल ना तुम्ही इकडे येऊ शकता. कारण की इकडे फार्म हाऊस पण आहेत भरपूर. काय नजारा आहे यार. मस्त
आता काही 5 मिनिटाच्या दुरीवर आपलं डेस्टिनेशन. काय 5 मिनिटाच्या दुरीवर आहे आपलं डेस्टिनेशन आता. 5 मिनिटाच्या दुरीवर आपलं डेस्टिनेशन आहे गोवर्धन इको विलेज गालथारे. पण चाललेलो खास ब्लॉग आपण याचाच करणार आहे पण ते थोडा रस्त्याचा झाला. ते दाखवायला पाहिजे ना. ते दाखवायला पाहिजे कारण की दाखवल्याशिवाय काय होणार नाही. पोचलेलो आपण आणि इथं गाडी लावलेली आहे. आपण जाऊ आतमध्ये तुम्हाला दाखवतो. दाखव. ही बघा धूल आणि ही बघा धूल तुम्हाला दाखवतो. चेहऱ्यावरची धूल काय सांगायचा. तर मित्रांनो आम्ही आता पोचलेलो आहेत इथे इस्कॉन गालतेराला गोवर्धन इको विलेजमध्ये. आम्ही दोघं आहेत इथे. आता पुढचा तुम्हाला दाखवतो आतमध्ये गेल्यानंतर. त्यानंतर आता आम्ही तुम्हाला आमच्याकडून जर रस्ता दाखवला किती धुळीचा तुम्ही बघितलाच असेल. खूप हालत झाली आमची येता येता इकडे. आता पुढे तुम्हाला याच्यामध्ये काय काय जास्त बेकार हालत झाली. आता पुढे याच्यामध्ये मंदिरामध्ये काय काय सगळं तुम्हाला मी दाखवू. खूप म्हणजे मला तर वाटते खूप असं मोठ्या एकरामध्ये. मला आता ॲक्युरेट हे नाही माहीत का किती एकरामध्ये आहे पण खूप मोठं आहे. ते तुम्हाला दाखवू. जर तुम्ही व्हिजिट नसेल केलं तर इकडे नक्की व्हिजिट करा. खूप छान असा नजर आहे. चला तर मग आमच्या या व्लॉगसोबत जोडून राहा. तुम्हाला दाखवतो पुढे काय असेल तर. वेगळा मित्रांनो ही एंट्री आहे इथून अशी बघू शकतो. इकडून एंट्री तिकडे बाईक पार्किंगसाठी. कृष्णा कृष्ण राधे राधे. कान्हा तेरी प्रीत लगी है मुझ में हो जैसे रात. तर मित्रांनो तिथे रिनोव्हेशनचं काम चालू आहे मंदिराचं. त्यामुळे ते असं बोलले की 12 वाजता चालू होईल दर्शन. म्हणून आम्ही आता इकडे तो जरा फोटो बिटो काढतोय बघा. राधे 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 अधूरे तेरे बिन राधे गोविंदा. राधे 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 अधूरे तेरे बिन राधे गोविंदा. राधे 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 अधूरे तेरे बिन राधे गोविंदा. राधे 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 अधूरे तेरे बिन राधे गोविंदा. खूप आहे काही फिरण्यासारखं खूप आहे आणि दाखवण्यासारखं खूप आहे. चला तर मग जरा फोटो बिटो काढतो आम्ही तोपर्यंत. त्यानंतर आम्ही दर्शन घेतो आणि मग पुन्हा भेटूयात तुम्हाला. तर मित्रांनो आता 12 वाजून गेलेत. मंदिर ओपन झालं तर आता आपण जाऊन दर्शन घेऊ आणि तुम्हाला पण दाखवतो. चला. मग अशी आम्ही राधा मनमोहन मंदिरामध्ये गेलो. तिथे छान आमचं दर्शन झालं. आता आम्ही मेन मंदिरामध्ये येतो आहे आणि इथे तुम्हाला दाखवतो. त्यानंतर अजून खूप फिरायचं आहे. पूर्ण रिनोव्हेशनचं काम चालू आहे. मित्रांनो हा बघा मेन मंदिर. रहा था जब दुनिया से कृष्णा थे बस साथ मेरे. राधे राधे जपता जा तू शाम रहेंगे पास तेरे. सुध बुध खो के मीरा. तर मित्रांनो दर्शन झालेलं आहे. खूप छान असं दर्शन झालेलं आहे. कसं वाटतं तुला? एकदम शांत शांत वातावरण. हा जोरात बोल. खूप शांत शांत वातावरण. तर पीस वाटतं. तुम्ही पण नक्कीच या. तुम्ही बघितलं असेल नक्कीच या. म्हणजे इथं आल्यानंतर ना एक वेगळीच आहे वाईब आहे. सांगू नाही शकत. तो तुम्ही नक्की विजिट करा. तर मित्रांनो आता दर्शन झालं. फोटो पण काढून झाले. आता हे आता अन्न क्षेत्र तिथे आलेलं गोवर्धन अन्न क्षेत्र ललिता भवन तिथे आलेलं आहे. आता दाखवतो पुढचं तुम्हाला.
मित्रांनो हा बघा हा प्रसाद आहे इथे. चपाती, भात आणि भाजी, डाळ. तर मित्रांनो प्रसाद घेऊन झालेला आहे आमचा. आता या पुढचं आम्ही जाणार आहेत सफारी करण्यासाठी. म्हणजे आतमध्ये ते तिथे तुम्हाला काय काय आहे ते फिरण्यासाठी जाणार आहे. ते काय काय ते तुम्हाला फुटेज मी यापुढे आता तुम्हाला दाखवणार आहे. चला तर मग बघूयात फुटेजेस. तर मित्रांनो निघालो आहे आम्ही सफारीसाठी. तुम्हाला आता मॅप दाखवतोय. आम्हाला किती फिरायचं माहीत नाही, एवढं फिरून होईल का नाही. तर तुम्हाला दाखवतोय मी आता मॅप. मग इकडे मॅप लावलाय. हां साल्टेगिरी रुतबा कमी झालो आहे. हे बघा मथुरा, यमुना, गोवर्धन आणि नंदगाव. हे बघा हा मॅप आहे. आपल्याला पूर्ण फिरायचं आहे. आता आपण कुठे आहेत? आपण इथे बघा बघा इथे आहेत आपण. इथून आता आपल्याला जायचं आहे. बघा पूर्ण मॅप फिरायचं आहे. तुम्हाला हे सगळं दाखवतो. फक्त तुम्ही या ब्लॉगसोबत जोडून राहा. तर याचा मॅपचा मी फोटो घेतो. चला मित्रांनो आपण आता परिक्रमा प्रारंभ करतोय. परिक्रमा मार्ग इकडे आहे. पहिले आपण मथुरा बघूया. हे मथुरा हे बघा हा श्रीकृष्ण जन्मस्थान. लॉर्ड कृष्णा हे वाचू शकता तुम्ही. भगवान श्रीकृष्ण वसुदेव और देवकी के पुत्र रूप. हा श्रीकृष्णांचा जन्म. हे बघा ते बोलतात जेलमध्ये त्यांचा जन्म झाला. कंस मामाने जेव्हा देवकी मातानी त्यांना हे करून ठेवलेलं बंदिस्त, तेव्हाचा जन्म झाला. तेव्हाच आहे त्यांचा जन्म. आपण आता मथुरेमध्ये येतात. आता पुढे जाऊया. आता हे बघा कसं वाटतंय. नजारा बोला तुम्ही काय. आता आपण आलेलो आहेत. हे बघा जेव्हा वासुदेव हे श्रीकृष्णांना घेऊन जात असतात तेव्हाचा आहे हा. त्यांना शेषनाग जेव्हा खूप पाऊस पडत असते आणि नदी क्रॉस करायला लावले असते, यमुना नदीला पूर आलेला असतो, तेव्हाचा हा हे आहे दाखवलं त्यांनी. तेव्हा ते त्यांना घेऊन जात असतात. तर मग ते शेषनाग त्यांना हे देतो छप्परवरतून. आणि ही नदी आणि तुम्हाला त्यामध्ये असलेले मासे सुद्धा दाखवतो. आणि हे बघा आता आपण बघितलेलं आहे श्रीकृष्णांचा जन्म. त्यानंतर यमुना नदी जे वासुदेव होते ते श्रीकृष्णांना घेऊन जात होते मथुरावरून वृंदावनामध्ये ना रे. इकडे जसं ते ॲरो आहे बघा. तुम्हाला प्रत्येक जण ॲरो दाखवला आहे परिक्रमा. त्या ॲरोनुसार तुम्ही चालू शकता. इकडे महावन आहे. हे महावन आहे. इकडे तुम्ही चांगले फोटोज काढू शकता, फोटो क्लिक करू शकता. फक्त एवढंच काय आहे बघा इथे त्यांनी ते जे पण सूचना दिल्या त्यांना की टेक केअर ऑफ युअर चिल्ड्रन. लहान मुलांना सांभाळा कारण की पाणी आहे. हे मा यशोदा आणि श्रीकृष्ण भावनामध्ये हे करताना खेळताना. आमचे सवंगडी थकलेले आहेत. त्यांनी फक्त अजूनपर्यंत मथुरा बघितली, त्यानंतर यमुना नदी बघितली आणि महावन बघितला. तर त्यांची गुंडी वळलेली आहे इथं. चला पुढे चला, अजून खूप फिरायचं आहे. इथे बसून काय नाही होणार. चलो आता पुढे आगे का रास्ता देखते. हे खूप त्यांनी छान केलं. म्हणजे परिक्रमा मार्ग त्यांनी दाखवलेला कुठून जायचं आहे कुठून नाही. वाटतं तुला पहिल्यांदा आलाय फर्स्ट टाइम. मी याच्या आधी आलेलो. तुला पहिल्यांदा येऊन कसं वाटते? एकदम भारी वाटते. मी बोलू तेवढे शब्द कमी.
म्हणून बनवलंय ना ते असं वाटतं का बघतच राहावं. त्यांना पण सांगत तुम्ही पण विजिट करा, जर आले पण नसतील visit तर. करा, नक्की आणि visit आले असतील करा. तरी परत एकदा करा. हां, परत एकदा करा. जर मनाला शांती तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच इथे या. नजारा तर- व्ह्यू बोल, व्ह्यू बोल. व्ह्यू तर खतरनाक आहे. तुझ्या मागे दिसतोच व्ह्यू किती. हा भरपूर अजून भरपूर आहे पुढे. खूप खूप आहे खूप. तुम्हाला मॅप दाखवला ना तो पूर्ण फिरायचा. आता तर आम्ही स्टार्टिंगचे 2-3 पॉईंट बघितले. अजून तर आम्ही 5% पण नाही बघितलं. आता मी आलेलो आहेत नंद भवन मध्ये. नंद भवन हे बघा. हे तुम्ही वाचू शकता पॉज करून. चलो आगे का रास्ता तय करते. आगे का रास्ता हा आहे तो नंद भवन आणि हा यशोदा माता भवन आहे. हे सगळे तुम्ही इन्फॉर्मेशन जेवढी पण दिले ती सगळी वाचू शकता. त्यानंतर हा नामकरण समारोह हे पण बघू शकता, जिकडे वसुदेव जी के पारिवारिक पुरोहित गर्ग मुनि ने नंद महाराज की गौशाला में कृष्ण और बलराम का नामकरण संस्कार किया. बलराम आणि श्रीकृष्ण यांचे नामकरण इथे केलं. त्यांनी नामकरण संस्कार इकडे केला. जी नंद महाराजांची गौशाला होती त्या गौशालेमध्ये त्यांचे जे पुरोहित मुनी होते, गर्ग मुनी वासुदेवांचे. तर मित्रांनो हे बघा, जी पुतना होती, पुतना होती तिचा त्यांनी हे केलेलं, वध केलेला, पण तिचा उद्धार केला. तिचा म्हणजे हे होतं, हेतू होता का श्रीकृष्णांना एक विषारी दूत देऊन मारण्याचा प्रयत्न होता, पण श्रीकृष्ण परम कृपाळू होते. त्यांनी तिला एक धात्री म्हणजे तिचा उद्धार करून तिला एक धात्री नर्सचा पद दिला. तरी तुम्ही बघू शकता. इन्फॉर्मेशन तुम्ही वाचू शकता. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे जागेची. त्यामुळे तुमचा नॉलेजसुद्धा वाढेल. आणि लहान मुलांना घेऊन आलं तर त्यांना असं दाखवलं तर त्यांचं नॉलेजसुद्धा वाढेल, त्यांनासुद्धा कळेल आपले धर्माबद्दल. त्यानंतर हा दुसरा आहे तृणावर्त का उद्धार. हे सर्व तुम्ही बघितले असेल, तुम्ही लिटिल कृष्णा जर बघितलं असेल तर सर्व राक्षस मला बघायला भेटले. चला पुढे जाऊया. इथे काय आहे म्हणजे इकडे सगळे त्यांचा उद्धार, इथे शकटासुराचा उद्धार केलेला आहे. तुम्हाला मी सांगतो. हे बघा, हे तेवढी इन्फॉर्मेशन दिली तुम्ही पॉज करून वाचू शकता. शकटासुर का उद्धार. हे सगळं बघूनच मन एकदम प्रसन्न होऊन जातं, प्रसन्न. हे आहे लोहवण. हे आहे भांडीरवन. इकडून आपल्याला आता बघा, आपल्याला बरसाना, नंदगाव बघितलं आपण, गोवर्धन, यमुना पण बघितले आपण. जर तुम्ही कचरा वगैरे तुमच्याकडे असेल तर त्यांनी प्रत्येक ठिकाणी सुका कचरा आणि प्लॅस्टिक वेस्ट, प्लॅस्टिक कचरा हे तिथे दिलेले, त्याच्यामध्येच टाका. कृपया करून इकडे तिकडे कचरा टाकू नका. हे पावसाळ्यात आम्ही आलोय ना, तर अजूनच म्हणजे एकदम इथे एक असं ग्रीनरी पूर्ण पसरली. तशी तर म्हणजे असतेच, ते पाणी मारतात, पण आता कसं हे नॅचरली आहे ना, तो सो अजून खूप छान वाटतंय बघायला. हा, हे सगळं त्यांनी बघा ना, इकडे हे पाणी मारतात ते, त्याच्यामुळे ते ग्रीनरी. पण आता आम्ही पावसाळ्यात आलोय ना, पावसाळ्याचे दिवस आहेत, सो अजून ग्रीनरी त्याच्यामध्ये ते सो बघायला एवढं छान वाटतं ना. आणि शांतता तुम्ही बघत असेल, किती शांतता इकडे, जरा पण आवाज नाही. फक्त पक्षी ओरडतात त्याचाच आवाज येतो, बाकी काही नाही. एकदम शांत. हे बघा, इथे पण बघूया आपण. हे काय, हे श्री राधा मदन मोहन मंदिर आहे. एक छोटं, आपण तिकडे जाऊन आलो ते मोठं होतं. हे एक आहे इथे छोटंसं मंदिर आहे बघा. सगळ्याचं म्हणजे सगळ्या इकडे रिनोव्हेशनचं काम चालू आहे ह्यांचं. पूर्ण मेन मंदिराचं रिनोव्हेशनचं काम चालू आहे पूर्ण. त्यानंतर बरंचसं इथे रिनोव्हेशनचं काम चालू आहे. त्यामुळे तुम्ही येतील, हे रिनोव्हेशन पूर्ण झाले तेव्हा पण आपण तुम्ही येतील तर आता समोर आले तर तुम्हाला असं बघा. पण रिनोव्हेशन नंतर आलं तर अजून. त्यानंतर इथे बाके बिहारी मंदिर.
गोपिया का वस्त्र. हां, हे तुम्ही ऐकलं असेल की ते श्रीकृष्णांनी ते हे केलेले गोपिया म्हणजे ते याच्यासाठी स्नानासाठी गेलेले, तर त्यांनी ते वस्त्रहरण केले बघा. की ते याच्यावरती सगळे त्यांनी दाखवले आहेत तसे तसं ते वस्त्र आहेत आणि ते श्रीकृष्ण बसलेले आहेत. ते ही यमुना नदी, त्यांनी ते यमुना नदीमध्ये त्या स्नान करायला गेलेले तेव्हा. हे इमली ताल. इमली ताल म्हणजे इमली ताल माने इमली का पेड़. इस स्थान पर श्री चैतन्य महाप्रभु ने विप्रभन की परमानंद भावना का अनुभव किया था. हे वाचू शकतो मी. तर आपण आतापर्यंत काय बघितलं, मथुरा वहिली, यमुना नदी बघितली, त्यानंतर नंदभवन बघितला, यशोदा भवन बघितला, त्यानंतर काय अजून बघितलं आपण, असे बरेचसे ठिकाण आता बघितले. आता आपल्याला इकडे जायचं आहे बघा, परिक्रमा मार्ग आपल्याला इकडे दाखवतो. आपल्याला इकडे जायचं आता. इथे मान मंदिर आपल्याला बघायचं आहे, बरसाणा बघायचं आहे आणि नंदगाव बघायचं आहे, गोविंददेव मंदिर बघायचं आहे आणि गोवर्धन बघायचं आहे. चला लेट स्टार्ट. चलो. थके तो नाही ना बंधूजी? अजिबात नाही, चालायची सोय आम्हाला, गावाकडची माणसं. तर तेव्हा महापूर काहीतरी आलेला, त्यानंतर तर श्रीकृष्णाने ते त्यांच्या एका अंगठीवर ते उचललेला गोवर्धन पर्वत. सो ते इथे त्यांनी दाखवलेलं आहे. हे इकडे जायचं आपल्याला. तर आता गोवर्धन पर्वत, आम्ही गोवर्धनमध्ये चाललो. गोवर्धन पर्वत बघा त्यांनी बनवलं पूर्ण, माझ्या मागे दिसतं ना तुम्हाला दगडींचं, हे सगळं गोवर्धन पर्वत त्यांनी दाखवलंय. चलो अभी आगे देखते क्या क्या. लेट्स गो. आता मित्रांनो असं वातावरण झालंय ना, म्हणजे ऊन पण नाही, पूर्ण असं पावसाचं वातावरण झालंय. असं आहे बघा ना, पूर्ण पावसाचं वातावरण, ऊन पूर्ण गेलंय आणि पावसाचं वातावरण झालं. आता एवढंच म्हणजे इकडे थंड वाटते ना, आणि हवा पण सुटलेली, एकदम छान हवा सुटलेली. आणि इथे बघा तुम्हाला दाखवतो, हे गोवर्धन पर्वत त्यांनी दाखवलं आहे बघा. गोवर्धन पर्वत पर चढणं म्हणा, इकडे याच्यावरती चढू नाही शकत, पण हे बघा, डू नॉट क्लाइंब ऑन गोवर्धन. हे गोवर्धन पर्वत त्यांनी दाखवलं इथे. खूप छान आहे बघा ना, किती छान वाटतं. हे आहे गोविंद कुंड, हे गोविंद कुंड आहे. म्हणजे जेवढ्या पण आम्ही त्या गोष्टी बघितल्यात ना, त्या मी सगळ्या कॅप्चर केल्यात आणि त्या तुम्हाला दाखवल्यात. तुम्ही आमचा पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला दिलेला आहे. आज माझी जीभ एवढी लपलपते कशाला काय समजत नाही. काही खूप दिवसातून आम्ही व्लॉग केला ना, जवळजवळ मला वाटते आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचा केलेला, त्यानंतर मला वाटते तेव्हा लास्टचा व्लॉग केलेला, आणि त्यानंतर आत्ता व्लॉग केला आहे. जवळजवळ 4-5 महिन्यानंतर व्लॉग केलेला आहे असं वाटते. त्याच्यामुळे सवय नाही राहिली आम्हाला व्लॉगिंगची, आम्ही जरा फपला लागलो आता. तुम्ही अशी हे पण घेऊ शकता, आम्ही चालत आलोय, तुम्ही अशी हे पण सफारी पण घेऊ शकता. आपण परिक्रमाच्या बाहेर आलोय, आपण आतमध्ये आहे बघा, इकडून मार्ग दिलाय, आम्ही त्या बाजू गेलेलो, आम्ही परिक्रमाच्या बाहेर गेलेलो. आता आम्ही चालत परिक्रमा करतोय, तुम्हाला सुद्धा दाखवतोय बघा. अशी तुम्हाला फुलं पानं सगळं काही बघायला मिळेल. निसर्गाच्या सानिध्यात तुम्ही येतील. हे बघा, हे काय पुंछरी का लोटा बाबा, हे तुम्ही वाचा, पॉज करून. सगळं परिक्रमा मार्ग चालू आहे. चलो लेट्स गो. नाही, आपण त्या ॲरोनुसारच जाऊ. त्यांनी एवढं छान केलंय ना की ॲरो जसं आहे तसं जायचं, त्याच्यामुळे तुम्ही काही हे पण नाही करणार, कुठे रस्ता विसरणार पण नाही. फक्त चालत राहायचं आणि बघत राहायचं. खूप छान. तर मित्रांनो, हे आहे राधाकुंड आहे.
कृष्ण ने श्याम कुंड बनाकर सभी गोपियों को छेड़ना प्रारंभ किया, तब गोपियों ने उससे अधिक भव्य और सुंदर तालाब राधा कुंड का निर्माण किया. म्हणजे गोपियांनी ह्या राधा कुंडाचं हे केलं, निर्माण केलं. त्यानंतर श्यामकुंड हे आहे श्यामकुंड. कृष्ण ने अरिष्टासुर नामक बैल रूपी असुर का उद्धार किया. जब सभी गोपियों ने कृष्ण को इसका प्रायश्चित्त करने को कहा, तब कृष्ण ने सभी तीर्थ स्थलों को यहाँ प्रकट किया, जिससे श्यामकुंड का निर्माण हुआ है. म्हणजे इथे हे तर आहे, त्याच्याबरोबर इन्फॉर्मेशन आहे, तुम्ही सगळी इन्फॉर्मेशन वाचू शकता इथे, त्याच्यामुळे तुमचं अजून नॉलेज वाढेल आपलं याच्याबद्दल. हे काय आहे ते, हे आहे वैष्णव स्मारक. हे बघा, वैष्णव स्मारक. तर मित्रांनो, तुम्हाला जर फोटो काढायला आवडत असतील आणि तुमच्याकडे जर लोकेशन नसतील फोटो काढण्यासाठी, भाई इथे भरभरून फोटोच्या लोकेशन आहेत. जिकडे तुम्ही जातील ना तिकडे सांगतील ना इथं मला फोटो काढायचा आहे, तुमचा पूर्ण मोबाईल भरून जाईल. एवढे फोटो तुम्ही काढू शकता प्रत्येक ठिकाणी, कारण की एवढे लोकेशन आहेत तिथे. हे काय तिथे गिरिराज गोवर्धन शृंगारात, अच्छा ते हे दिलं त्यांनी, इथे होते ते पूर्ण दिलं आहे. शृंगार आरती 7:30 वाजता सकाळी, त्यानंतर राजभोग आरती दुपारी 12 वाजता, संध्या आरती संध्याकाळी 6 वाजता. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. चला, परिक्रमा मार्ग आपण चालूयात, पुढच्या रस्ता मार्गस्थ होऊयात. तर परत आम्ही तिथे आलोय, तिथे तुम्हाला मी दाखवलेलं ना, श्रीकृष्णांनी गोवर्धन पर्वत उचललाय त्यांच्या अंगठीवर. हे बघूयात आपण आता. बघा, गोविंददेव मंदिर आहे इकडे, त्यानंतर राधारमण मंदिर आहे आणि गोवर्धन आपण बघितला. त्यानंतर पुढे बरसाना आणि नंदगाव तिकडे आहे. तो हे आहे श्री राधा रमण मंदिर. गोपाल भट्ट गोस्वामी के शालिग्राम शिला ने उनके भक्ति से प्रसन्न होकर उन पर कृपा करके हेतु श्री श्री राधा रमण का रूप धारण किया. हे बघा मित्रांनो, आमचं स्वागत केलं झाडांनी, पानं पडायला लागली झाडाची. मित्रांनो, आम्ही जातो तर राधा रमण मंदिर, श्री श्री राधा रमण मंदिर. हे बघा, आवाज घुमतोय पूर्ण. आलो आम्ही राधारमण मंदिरमध्ये. हरे कृष्ण. हे आहे राधारमण मंदिर. बंद आहे ते, आता पडदा लावलाय. नाही वाटते, हा असंच आहे, फोटोच आहे, पडदा नाही, फोटोच आहे. हे बघा कसं वाटतं, खूप छान. आता इथे आपण थोडं बसूयात, पाणी घेऊयात आणि मग पुढचा प्रवास करूयात. परिक्रमा इथपर्यंत श्री श्री राधारमण मंदिरापर्यंत आमची परिक्रमा आहे. त्यानंतर आता पुढचा प्रवास आम्ही पाणी पिऊन करूयात. इथपर्यंत तुम्हाला कसा वाटला प्रवास? खूप छान, खूपच छान. काय बोलायचं का तुम्हाला? सध्या तरी नाही बोलायचं, सध्या तरी त्यांना बघायचं आहे. त्यांचा फर्स्ट टाईम आहे ना. मी आलो आहे, म्हणजे याच्या आधी आलेलो आम्ही. आमची जरा गँग कामात बिझी आहे ना, त्याच्यामुळे आम्ही दोघं झालो आहे. तुम्हाला गँग माहीत असेल आमची, जी मागच्या ब्लॉगमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं जे मंदिराचं हे होतं, तेव्हा मंदिरामध्ये आम्ही गेलेलो, ती गँग पूर्ण. आता सध्या ती कामात बिझी आहेत, आम्ही दोघं रिकाम तिकडे आहेत ना. आम्ही आलो इथं. बघा, फिरायचं असते, जिंदगी अभी फिरने का टाइम है, तो घूम के लेने का, बराबर की नहीं. बाद में मिलता है नहीं मिलता है, शादी होने के बाद कोई किसी का नहीं रहता. चला मित्रांनो, पुढची परिक्रमा चालू करूयात. थांबलेलो, पाणी पिला, आता पुढे जाऊयात. अजूनपर्यंत तुम्ही जर व्लॉग बघत असाल तर याला व्लॉगला आपल्या लाईक करायला आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला दाखवते पुढची परिक्रमा दाखवते तुम्हाला. चला, परिक्रमा मार्ग स्टार्ट. बघूयात आता पुढे.
आम्ही फक्त बघतोय, तुम्ही पण या आणि बघूनच जा आणि नॉलेज घेऊन जा, नुसतं बघून नका जाऊ. मला वाटत असं आम्ही हे बघा इथे आहे श्री राधा गोकुळानंद मंदिर, श्री श्री राधा गोकुळानंदजी मंदिर. पूर्ण जेवढी पण आम्हाला म्हणजे इन्फॉर्मेशन आम्ही जेवढी आम्हाला माहीत आहे ती तुम्हाला सांगतो, आणि जी माहीत नाही ती तिथे ते बोर्ड लावलेलं आहे, त्या बोर्डमधून आम्ही वाचतोय, परत तुम्हाला सांगतो का तुम्ही पॉज करून वाचू शकता. आता आपल्याला बघा काय बघायचं आहे, नंदगाव यज्ञशाळा गोविंद ऑफ टेम्पल आणि त्यानंतर राधा गोपीनाथ टेम्पल. सो चला इकडे जाऊया आता, जसं बांध दाखवलं तसंच जायचं आहे आपल्याला. लेट्स गो. हे टेम्पल आहे. वाव, खूप छान. श्री श्री राधा गोविंद देव मंदिर. और मंदिर का दर्शन नहीं हो तो चार्ज नीचे से भगवान आप पैर से चलो, तो कभी भी पैर से चालू करो, अच्छी तरह से देखो, ऊपर 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 नहीं जाओ. ये जैसे गौतम में मंदिर है वैसा ही फोटो निकाल के रखो. हमारे जो ये डेवलप किया और ये दो स्पीकर भी चाहिए. चीरघाट, वंशीवट, गोपेश्वर महादेव आणि बरसाणा तिकडे. चला आता आपण पुढच्या परिक्रमाला जाऊया. गाईज आम्ही मंदिरामध्ये गेलेलो मगाशी, ती तुम्ही एक क्लिप बघितली असेल तर प्रभूजींनी तिथे आम्ही ती माळ घेतली, तुम्हाला दाखवली मी. आणि 108 वेळा आम्ही तो हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे हा मंत्र आम्ही 108 वेळा तिथे केला. त्यानंतर आम्ही आता पुढची परिक्रमा चालू केलो. खूप छान वाटलं तो मंत्र हे करून. आता पुढची परिक्रमा आम्ही चालू करतो. आता आम्हाला फोटो काढायचे, इथे जरा फोटो काढतो बघा, एक नंबर. तुम्ही इथे आला ना, तुम्हाला प्रत्येक लोकेशन फोटोची वाटेल. आता याचा फोटो काढतो. शंकर भगवान महादेवांची मूर्ती, सगळं एकदम कसं छान. पुढून व्ह्यू देतो तुम्हाला, पुढून बघा. तर मित्रांनो आहे वंशीवट बघा, वंशीवट. आता आम्ही वंशीवट जवळ आलोय, बघू शकता माझ्या मागे. तुम्हाला इन्फॉर्मेशन मी दाखवतो, हे बघा, पॉज करून वाचा. परिक्रमा मार्ग, लेट्स गो गाईज. किती वाजता आपण निघलेलो रे? 1 वाजता निघलो असेल ना, 1 वाजता. आता वाजल्यात 2:30. फिरतोय आम्ही, दाखवतोय तुम्हाला सुद्धा. जेवढं आम्ही बघितलं तेवढं सगळं तुम्हाला दाखवतोय. आता तुम्हाला अजून दाखव. गोपेश्वर 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 महादेव. भगवान शिव रासलीला में भाग लेने के लिए गोपी के रूप में प्रकट हुए. गोपेश्वर महादेव मंदिर उनके इस लीला को समर्पित है. मतलब गाइस आप सब इंफॉर्मेशन यहाँ पे आके पढ़ सकते हैं और नॉलेज ले सकते हैं. ब्लॉग आपला मराठी असलं तरी दर्शक आपले पूर्ण ऑल ओव्हर इंडियामध्ये हा ब्लॉग बघणार आहेत, कारण की मी एवढा फेमस आहे, तुम्हाला नाही माहीत किती फेमस आहेत. परिक्रमा 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 करके हम फिर से हम उस मंदिर के पास आ गए जहाँ से हम शुरुआत की थी. शुरुआत मतलब वो मंदिर गोविंद मंदिर. और यहाँ पे क्या है? अच्छा, चीरघाट है. चीरघाट भी देख लो गाइस. चीरघाट हे सगळं तुम्ही इन्फॉर्मेशन पॉज करून वाचा. आणि मोबाईलची चार्जिंगसुद्धा माझी संपलेली आहे, 20% मात्र चार्जिंग. बघूयात पुढचा व्लॉग कंटिन्यू करूयात.
लेट्स गो. हां सगळे एकदम, अरे म्हणजे मन मोहून जाणारच आहे सगळं काही एकदम. तुम्ही नक्की जर विजिट केलं नसेल तर नक्की विजिट करा. लेट्स गो. आता मित्रांनो आपण बघूयात पिली पोखर, श्रीजी टेम्पल आणि मान मंदिर. हे मान मंदिर आहे. मान मंदिर तुम्हाला दाखवतोय बघा. हे बघा मान मंदिर. राधे राधे, जय श्री कृष्ण. तर मित्रांनो जे तुम्ही माझ्या मागे बघत आहेत ते मान मंदिर आहे. आता आपण जाऊयात पिली पोखर आणि दुसरं काहीतरी आहे ते वाचलं तर आठवत नाही मला. चल रे लेट्स गो. चल चल तिकडे जाऊयात. बघा किती पब्लिक आहे. वाटते सहल आले काय, शाळेच्या पोरांची पिकनिक आली वाटते. ही पिकनिक आहे. हे बघा दोहणी कुंड. आता मी चाललोय पुढे चालत. आम्हाला माहित नाही काय, पण परिक्रमा मार्ग जसं ते एरोज दाखवले त्यानुसार आम्ही चालतोय. जाते जाओ क्या और गाते जाओ क्या रे, इधर खत्म करने देखो. बारडी देखो और सभी जगह ऐसा कैमरा लगा है. ये देखो कितना अंधेरा है गाइस यहाँ पर, बहुत सारा अंधेरा. हिंदी मराठी मिक्स झाला है, जरा सांभाळून घ्या. जैसा भी हमको सूझता है वैसा हम करते, जैसा सूझता है वैसा बोलते. सॉरी. आम्ही आलेलो आहे विलासगढ़. यह वह स्थान है जहाँ श्रीमती राधा रानी और भगवान श्री कृष्ण की झूलन लीलाई हुई. मतलब यहाँ पर भगवान श्री कृष्ण और राधा रानी ने झूला है. देखो अभी वहाँ पे दिख भी रहा है. मैं जाकर देखा था. रुको ऊपर जाके चप्पल निकालना पड़ेगा. झूला है, खींच सकते हैं. ये देखो तो ये लास्ट है क्या हमारा, अजून आहे का पुढं. चला गाईज हे पण बघितलं आपण. आता आपण जाऊयात पुढच्या पडावाकडे. लेट्स गो टुवर्ड्स द नेक्स्ट डेस्टिनेशन. हे अजून इकडे चालू आहे काम सगळीकडे. हे चालू आहे, रिनोव्हेशनचं काम चालू आहे. तर नाही आहे श्रीजी मंदिर. हे बघा तुम्हाला दाखवतो. त्याची हे पण वाचता तुम्ही इन्फॉर्मेशन काय. यह मंदिर श्रीमती राधा रानी को समर्पित है, जो लाडली सबकी प्यारी के नाम से बरसाना में प्रसिद्ध है. श्रीजी मंदिर. तर मित्रांनो आम्ही आता लागूयात परतीच्या प्रवासाला लागतोय. परत रिटर्न परत जातोय. आता कुठे झाला कंप्लीट, संपूर्ण कंप्लीट किया हमने. देखते हैं और भी कुछ आगे रहेगा तो दिखाते हैं आपको. लेट्स सी. परिक्रमा मार्ग को फॉलो करके आप भी आ सकते हो. तुम्ही येऊ शकता. तुम्ही रस्त्याचे ते परिक्रमा मार्ग त्याच्यावर ॲरोनुसारच चालायचं आपल्याला. बाकी काय नाही बघायचं आहे. जसं ॲरो दाखवतो तसं जायचं. इथे काहीतरी आहे ना खोली. तर त्यांनी हा ठिकाण कोणता दाखवला माहिती आहे का. आपले श्रीकृष्ण आणि गोपे यांच्यामध्ये तिथे एकमेकाला रंग लावलेला. होळीच्या दिवशी एकमेकांना रंग लावलेला होता या ठिकाणी. म्हणजे तेच ठिकाण त्यांनी दाखवलेलं आहे ते. आणि ते तिथे नंदधाम आहे. ते इकडे एंट्री आहे ती नंदधामची. तर मित्रांनो आता आपण जाऊयात नंदग्राममध्ये. ही एंट्री आहे नंदग्रामची. नंद भवन, नंद महाराज का भव्य महल जहाँ कृष्ण और बलराम ने अपना बचपन बिताया. बघूयात आपण. आणि त्याच्या बाजूला यज्ञशाळा आहे. इकडे यज्ञशाळा आहे ती दिसते ती. आणि इकडे नंदग्राम आहे.
ही आहे वृंदा देवी. हे ते धाम आहे जिथे श्रीकृष्ण आणि बलराम यांनी त्यांचं बालपण घालवलं. आता आपण ते बघूया, ते तुम्हाला दाखवते काय काय आहे ते. नाही ना इथे हे इकडून प्रवेश निषेध आहे. तर मित्रांनो आम्ही इथे आलो आहे नंदग्रामच्या इथे, पण इथे अजूनपर्यंत काय वाटते चालू आहे, तिथं कामच चालू आहे, कंप्लीट झालेलं नाही अजून. हां इथून व्ह्यू भारी आहे, पण हा बघा व्ह्यू मस्त आहे. काय झालेलं नाही. चला निघूयात पुढच्या पडावाकडे. मला वाटते ऑलमोस्ट आम्ही कवर केलं सगळं. आता बघू आणि रिटर्न मारू. आता रिटर्न तिकीट मारून हां काहीतरी खाय प्यायला लागेल. तहान लागली जरा. पाण्याची बॉटल आणलेली ती आम्ही फेकून दिली कचरापेटीमध्ये. आम्हाला माहिती ती फिलअप करायला पाहिजे होती, तर आम्ही फेकून दिली. आता परत बॉटल परचेस करायला लागेल. चला बघूया आता पुढे काय असेल तर दाखवतो, नाहीतर मग मग परतीचा प्रवास आम्ही करूयात, कारण की खूप वेळ झाला ना, आता रिटर्न पण जायला लागेल. सो चलो आता येताना आम्ही आलेलो त्या रस्त्याने, तो तुम्हाला रस्ता दाखवला खूप धुळीचा आणि खूप खड्डे होते त्या रस्त्याला. आता वेगळ्या रस्त्याने जाऊया. त्या रस्त्याला आहेत खड्डे, म्हणजे तो आतमधून आहे, त्याला एवढी धूळ नाही, तिथे गाड्या जास्त चालत नाही. सो चला तर मग तुम्हाला दाखवतो मी पुढचा प्रवास. मित्रांनो आम्ही आलो आहे परत जिथून आम्ही स्टार्ट केलेला. हा बघा मॅप, पूर्ण परिक्रमा मारलेली आहे. इथून आम्ही स्टार्ट केलेला, असं ही चालले तिथून आणि इथून रिटर्न. हे बघा परत तिथे आम्ही आलेलो आहे. पूर्ण परिक्रमा मारून याच्यामध्ये तुम्ही बघायला गेलं तर बघा किती सारे आहेत मॅपमध्ये. एवढे सगळे पॉईंट आहेत त्याच्यामध्ये. मे बी आम्ही तुम्हाला एवढे दाखवले नसतील, कारण की भरपूर पॉईंट आहेत, छोटे 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 छोटे. तुम्ही आले तर व्हिजिट करू शकता आणि बघू शकता. खूप मजा आणि एकदम शांत एखाद्या म्हणजे निसर्गाच्या सान्निध्यामध्ये. तुम्ही जर रोजच्या जीवनाला कंटाळले असतील तर इकडे एकदा व्हिजिट मारा, खूप छान वाटेल. आता आपण एक्झिट मारूयात. चला तर मित्रांनो, तुम्हाला जर हा व्लॉग आवडला असेल, हा व्लॉग आम्ही इथेच एंड करतो. त्यानंतर तुम्हाला मी त्या रस्त्याचं परत नाही दाखवत काय. हा व्लॉग आम्ही इथेच एंड करतो. तुम्हाला जर व्लॉग आवडला असेल तर या व्लॉगला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. चला.